या मॅम, वेलकम. कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली टीम तयारच आहे. अजून काही ऑफिसर येतच असतील, त्यानंतर आपण लगेच कामाला सुरुवात करू शकतो. गुड. कॉन्स्टेबल, नीट बघा या व्यक्तीला. व्यक्ती एकच, पण खोटी रूपं घेऊन ठिकठिकाणी वावरतो. अविनाश वाळुंज असं नाव आहे या व्यक्तीचं. म्हणजे असं तो सांगतो, अतिशय नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. सातारा, कराड, सांगली अशा अनेक ठिकाणच्या मुलींना प्रेमात अडकून त्यांना लग्नाचं खोटं आमिष दाखवून त्यांची मानसिक आणि आर्थिक फसवणूक केली आहे त्याने. आता याचं खरं नाव, खरा पत्ता काहीच माहिती नाही आपल्याला. फक्त एक टीप आहे आपल्याजवळ, ती म्हणजे तो आता कोल्हापुरात आहे आणि त्यालाच आपल्याला शोधायचंय. कळालं? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या व्यक्तीला शोधण्यासाठी आधी त्याची सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे. हे सगळं नक्की तो पैशांसाठी करतोय की या मागं त्याचा काही दुसरा हेतू आहे? हे बघ सावे, तू कोर्टात सुद्धा हे सांगायला पाहिजेस की तुला मुजुमदारांवरती संशय आहे. मी वचन देते धैर्य, मी घरातल्यांवर कुणावरच आरोप करणार नाही. नाही, मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या विरोधात काहीच बोलणार नाही कोर्टात. सावी मॅडम, कशाबद्दल काय बोलायचं नाहीये तुम्हाला? हे बघा मॅडम, तुम्ही माझ्यापासून काहीही लपून ठेवू नका. यापूर्वी सुद्धा बोललोय मी. तुम्ही जर काही माझ्यापासून लपून ठेवलत ना, तर मला कोर्टात व्यवस्थित डिफेन्स नाही करता येणार. त्यामुळे आपली बाजू जास्त वीक होईल. त्यात तुम्ही त्या मेसेजेस बद्दल सुद्धा मला काही सांगितलं नव्हतं. सर, अहो मी सांगितलं ना तुम्हाला, मला काहीच माहित नाहीये त्या मेसेजेस बद्दल. ठीक आहे, तो विषय सोडून द्या. पण बाकी काय असेल तर सांग. जे जे काही तुम्हाला माहित आहे ना, ते सगळं मला माहित असलं पाहिजे. एक लक्षात घ्या, डोईफोडे वकील अतिशय अग्रेसिव्हली केस लढत आहेत. ते ज्या पद्धतीनं तुमच्यावर टोकाचे आरोप करतायत ना, ज्या स्पीडनं करतायत, त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित केसचा निकाल आजच लावा असा कोर्टाला आग्रह करतील. आणि तसं झालं तर माझ्याकडे डिफेन्स करायला भक्कम असं काहीच असणार नाहीये. त्यात तुम्ही हे असं माझ्यापासून काही लपून ठेवत असाल किंवा राखून ठेवत असाल तर आपला फार मोठा नुकसान होणार आहे. हे बघा मॅडम, मी फार विचार केला, सगळे धागे उलटसुलट तपासून बघितले, पण हा अंगत असं का आणि कशासाठी करतोय हेच मला कळत नाहीये. तेच ना, त्याचा मोटिव्हच कळत नाहीये. काहीच कळत नाही झाले. हे सगळं झालं होतं त्या लोकेशनला, त्या हॉटेलवर सुद्धा जाऊन आलो आम्ही. तिथं पण काय सापडलं नाही आम्हाला आपल्याला हेल्प होईल असं.